आज होता संडे असताना जेव्हा मुलं घरी असतात ना, तर काही ना काही नवीन डिमांड करतच असतात. तर आज त्यांच्या डिमांड मला पूर्ण करायची. आज मुलांना पावभाजी खायची खूप इच्छा होती. खूप विचार केला की करू का नको करू, पण शेवटी उठून करावीच लागणार असते. त्यासाठी मी आज पावभाजी बनवणार आहे. तर पावभाजीसाठी मी घेतलं आहे 1 वाटी टमॅटो, 1 वाटी कांदा, लसणाचं पाणी, अर्धी वाटी शिमला मिर्च बारीक करून घेतली आणि फ्लावर आणि वाटाणे जे की मी बॉईल करून घेतले. सोबत 4 मीडियम साईजचे बटाटे उकळून घेतले आहे. आता एक कढई घेतली आहे, त्यात मी गावरानी तुपाचा यूज करून पावभाजी बनवणार आहे. माझ्याकडे बटर नसल्याकारणाने मी गावरानी तूप टाकते. गावरानी तुपाने पण भाजी खूप सुंदर बनते. आणि त्यात मी अजून 1 पळी तेलही टाकणार आहे. वरतून जसं मला लागेल त्या पद्धतीने अजून मी तूप वाढवणार आहे. तूप आणि तेल छान तापलं की त्यात आपण 1 वाटी कांदा जो बारीक चिरला आहे तो टाकून घेऊ आणि याला हलका ब्राऊन करायचा आहे. खूप जास्त ब्राऊन करायचं नाही, हलका ब्राऊन करायचा आहे. कांदा जेव्हा हलका ब्राऊन होतो ना, त्याची पावभाजीमध्ये खूप छान टेस्ट लागते. तर त्यासोबतच मी इथं लगेच शिमला मिर्च देखील टाकणार आहे. ब्राऊन झाल्यानंतर शिमला मिर्च आणि कांद्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे. जास्त ह्या भाज्या आहे ना, जास्त तेलात आणि तुपात शिजवायच्या नसतात. त्या फक्त हलक्या सॉते करून घ्यायचे असतात. हलकं परतून झालं की त्यासोबतच मी थोडं आता लसणाचं पाणी घालणार आहे. पावभाजीमध्ये मॅजिक इन्ग्रेडियंट्स म्हणजे फक्त लसणाचं पाणी. हे जे बाहेरचे ठेलेवाले असतात ना, हे सुद्धा लसणाच्याच पाणीने पावभाजी बनवत असतात. आता मी इथं बॉईल केलेले वाटाणे आणि फ्लावर टाकून घेतले आहे. आता पुन्हा हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून स्मॅश करून घेऊ. जेवढं स्मॅश करणार तेवढं भाजीला चव छान येत असते. आता इथे 1 चमचा हळद, 2 चमचे लाल चटणी, 2 चमचे पावभाजी मसाला. पावभाजी मसाला तुम्हाला जो आवडेल त्या कंपनीचा तुम्ही घेऊ शकता. आता हे सारे मसाले आपण छान शिजवून घेऊ, स्मॅश करून घेऊ आणि यात ना पाणी टाकायचं थोडंसं, म्हणजे मसाले जळणार नाही. आता हे छान स्मॅश करून झाल्यावरती आता 1 वाटी आपण टमॅटो टाकू आणि मीठ टाकू. टमॅटो टाकले की लगेच मीठ टाकायचं, म्हणजे टमॅटोही आपले छान बॉईल होऊन ते टमॅटो आपलं पाणी पण सोडतं. आता हे स्मॅश करताना हाताची तर खूपच वाट लागते, पण जेवढं स्मॅश करणार तेवढं पावभाजीचीही चव वाढत असते. तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली, माझा आजचा व्लॉग कसा वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी पुन्हा इथं थोडं लसणाचं पाणी टाकले. आपल्या चवीनुसार लसणाचं पाणी आपण कमी जास्त करू शकतो. तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने स्मॅश झाली. आता या जागेवर आपण बॉईल केलेले तिघी बटाटे आपण इथे टाकून घेऊ. बटाटे असे हाताने थोडेसे स्मॅश केले ना, तर कढईमध्ये स्मॅश करताना जास्त त्रास होत नाही. आता हे स्मॅश करून त्यात पुन्हा थोडंसं गरम पाणी मी टाकणार आहे. पाणीचं प्रमाण किती ठेवायचं हे तुमच्यावर आहे. भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ ठेवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका. आता इथं मी 1 मोठा लिंबू पिळून घेतला आहे, भाजी कशी खट्टी मिठी छान वाटते म्हणून. तर आता मी इथं टेस्ट करते की भाजी कशी लागते. मला तर पर्सनली भाजी खूपच आवडली. तुम्हीसुद्धा या पद्धतीने भाजी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. आणि हे आहेत माझे मिस्टर, जे की त्यांनासुद्धा किचनमध्ये काम करायला खूप आवडतात. माझ्या बरोबरीने ते सुद्धा माझ्यासोबत किचनमध्ये काम करत असतात. किचनमध्ये दोघांनी मिळून काम केलं ना, तर कामही सोपं होत जातं. आता इथं माझी मुलगी मला ओरडून बोलली आहे की मम्मा लवकर दे, व्हिडिओ नंतर काढ. तर चला तिच्यासाठी बनवते, देते तिला खायला. तर मी भाजी टाकून घेतली. आता पाव मिस्टरांनी गरम करून दिले. आता बघू मुलगी कशी म्हणते, तिला कशी वाटते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला ना, तर नक्की कमेंट करा. आणि थँक्यू, तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट केला. फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका.